करण्यासाठी येत आहेत व्यंकटण्णा तिडके, हनुमंत केंद्रे सर, शहाजीराव चाटे, कृष्णा केंद्रे, सुभाष पाटील भालेराव, संजयजी चाटे, सागर तिडके, अर्जुन मामा बयास, मोहन काका शूर, तुकाराम पवार, गोविंद मुरकुटे, सोहम पाटील गहेरवार, अरुण सोनटके व बालाजी तिडके या सर्वांनी सर्व मान्यवरांचं, संभाजी अण्णा तिडके यांनी सुद्धा या तिन्ही मान्यवरांचं सत्कार सोहळा पार पाडून घ्यायचा आहे. पंकजाताई तुम आगे बढ़ो, धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, समितीच्या वतीने तिन्ही मान्यवर मंडळीचं स्वागत सत्कार या ठिकाणी पार पडलेला आहे. तसेच या तिन्ही मान्यवर मंडळीचा सत्कार माळाकोळी ग्रामपंचायत यांच्या वतीने सुद्धा होणार आहे. लवकरात लवकर सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी लवकरात लवकर ताई साहेबांचं, धनंजय मुंडे साहेबांचं व सर्व मान्यवर मंडळीचं स्वागत करून घ्यायचं. सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य लोहा कंदारा विधानसभेची ही प्रथा आहे. आमच्याकडे खारीक खोबऱ्याचा हार घालून सर्व मान्यवर मंडळीचं स्वागत करण्यात येतं. सर्व मान्यवर मंडळींना विनंती आहे खाली बसून शांतता पाळायची आहे. सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी शांतता राखा आणि रस्त्यावर उभा टाकलेल्यांना पुन्हा पुन्हा विनंती आहे आपण कार्यक्रम स्थळी या. आता काय त्याने सुरुवात केली व्यासपीठावर शिस्तीचं पालन करावं. सर्वांना कळकळीची विनंती आहे, शिस्तीचं पालन करा, गर्दी कमी करा. सर्वांना पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे, शिस्तीचं पालन करा आणि गर्दी कमी करा. ग्रामपंचायतच्या वतीनं हा सत्कार संपन्न होत आहे. तसेच यानंतर लागलीच महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध असले आपले देवस्थान श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने सुद्धा सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात येत आहे. श्री क्षेत्र 12 ज्योतिर्लिंग ट्रस्ट आपण लवकरात लवकर यायचंय. 12 ज्योतिर्लिंगाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसेच सर्व सदस्य आपण लवकरात लवकर सत्कारासाठी यायचंय. बारा ज्योतिर्लिंग ट्रस्टचा सत्कार पार पाडल्यानंतर लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब जयंती मंडळ यांनी सुद्धा सत्काराला तयार राहायचंय. लोकनेते गोपनाथरावजी मुंडे साहेब जयंती मंडळ. व्यासपीठावरची गर्दी कमी करा, सर्वांना विनंती आहे. गर्दी कमी करा, गर्दी कमी करा, सर्वांना विनंती आहे. सर्वांना विनंती आहे ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनीच यावं, बाकीच्यांनी खाली थांबावं. 12 या नियमांचं पालन करा, सर्वांनी खाली व्हायचंय. पोलीस प्रशासनाला आम्हाला विनंती करायला लावू नका, सर्वांनी स्टेज खाली करायचा आहे. नियमांचं पालन करा, कृपया विनंती आहे.
ज्यांचा सत्कार आहे त्यांनीच या ठिकाणी उपस्थित राहायचे, बाकी सर्वांनी खाली थांबा. 12 ज्योतिर्लिंग देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सदस्य नाव घेतलं नाही मी. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मृती भवन अनावरण आणि सर्वांना विनंती आहे, ज्यांचं नाव घेतलंय त्यांनीच यावं, बाकीच्यांनी खाली थांबावं. सर्वांना विनंती आहे, कळकळीची विनंती आहे, शिस्तीचं पालन करा. स्टेजवरून सगळ्यांनी खाली जावं. सर्वांना मी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती करत आहे. आता फक्त जयंती मंडळ या ठिकाणी स्टेजवर राहील, बाकी सगळे खाली जातील. जयंती मंडळ, गोपीनाथरावजी मुंडे साहेब जयंती मंडळ स्टेजवर राहील, बाकी सर्वांनी खाली जावं. सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती आहे, ज्यांचं नाव घेतलंय त्यांनीच फक्त व्यासपीठावर यावं, बाकीच्यांनी खाली जावं. आता फक्त जयंती मंडळ या ठिकाणी स्टेजवर उपस्थित राहील, बाकी कोणी वर राहू नये. फक्त जयंती मंडळ. नाही, माजी जिल्हा परिषद सदस्य देवीदास महाराज गित्ते हे सुद्धा या ठिकाणी सत्कार करत आहेत. सर्वांना विनंती आहे, स्टेज रिकामा करावा. सर्वांना विनंती आहे, स्टेजच्या खाली जा. जयंती मंडळाला विनंती आहे, आता झालेला आहे, आपण सर्वांनी खाली थांबावं. आता नाही यानंतर सेवा सहकारी सोसायटी माळाकुळी, लोकनेते सर्वांना पुन्हा पुन्हा विनंती करण्यात येत आहे, आपण स्टेजवर सेवा सहकारी सोसायटी फक्त या ठिकाणी चेअरमन आणि सर्व संचालक यांना विनंती आहे, त्यांनी सत्कार करावा. सेवा सहकारी सोसायटी टावरवर कोणी उभा टाकू नका, सर्वांनी खाली या. आता बाकीच्या मान्यवरांचं घ्यावं लागतं.
सर्वांनी खाली बसावं. सर्वांना विनंती आहे खाली बसा. सगळ्यांना खाली जावं. सगळ्यांनी. इतर मान्यवरांचे सत्कार या ठिकाणी होतील. आता इतर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे सत्कार या ठिकाणी संपन्न होतील. या ठिकाणी लगेच कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्राथमिक शाळा कार्यरत आहे. त्या शाळेच्या वतीने एक सत्कार आहे. त्यांची खूप विनंती आहे, ती मान्य करावी अशी मी विनंती करतो. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब प्राथमिक विद्यालय यांच्या वतीनं एक सत्कार स्वीकारावा. हॅलो. वेळेच्या अभावी सर्व मान्यवर मंडळीचं शब्दसमूहांनी आम्ही स्वागत करतो. माफ करा. या सत्कार समारंभाच्या नंतर लागलीच कार्यक्रमाचं प्रस्तावना करण्यासाठी मी एकनाथजी तिडके सर यांना पाचारण करतो. एकनाथजी तिडके सर. हॅलो. आज आपल्या माळाकोळी गावामध्ये अनेक दिवसांची जी प्रतीक्षा होती, ती प्रतीक्षा फळाला आलेली आहे. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची लाडकी माळाकोळी आणि या लाडक्या माळाकोळीमध्ये साहेबांचं भव्य असं स्मृती भवन आणि पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. आणि या स्मृती भवन आणि पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मोठ्या उत्साहामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या नेत्या, लोकनेत्या, राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री नामदार पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि वेळेअभावी मी इतर मान्यवरांचं या ठिकाणी नाव घेणार नाही. मी माफी मागतो सर्वांची, कारण व्यासपीठावर आपल्याला सर्वांची भाषणं ऐकायची आहेत. त्यामुळे मी सर्वांची माफी मागून आदरणीय व्यासपीठ आपल्या माळाकोळी गावामध्ये मुंडे साहेबांचं हे भव्य दिव्य असं स्मृती भवन आणि पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. माळाकोळी गावासोबत मुंडे साहेबांचा खूप मोठा स्नेह होता. आपल्या गावामध्ये मुंडे साहेब वेळोवेळी या ठिकाणी आलेले आहेत आणि या प्रत्येक वेळी एक वेगळा जिव्हाळा आणि एक वेगळी आपुलकी आपल्याला त्यांच्यामधून दिसलेली आहे. आपल्या माळाकोळी गावामध्ये 12 ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या 2 कार्यक्रमासाठी मुंडे साहेब या ठिकाणी आलेले होते. आपल्या गावामध्ये जे
12 ज्योतिर्लिंग देवस्थान कमिटीच्या वतीनं बांधण्यात आलेलं मंगल कार्यालय जे आहे ती सुद्धा साहेबांची देण होती. आणि साहेबांनी सांगल्याच्या नंतर अनेक मान्यवरांनी या सांस्कृतिक सभागृहासाठी म्हणजेच मंगल कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. एवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रचार सभा असतील किंवा वेगवेगळ्या छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी साहेब नेहमी माळाकोळीमध्ये आलेले आहेत. त्यांचं या भागाशी विशेष स्नेह होता. या गावातील अनेक लोकांना ते व्यक्तिशः ओळखत सुद्धा होते. मला आठवतं 2013चा तो शेवटचा कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमामध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब या गावात आले होते आणि त्या गावामध्ये कार्यक्रमामध्ये बोलत असताना साहेब म्हणाले होते, माळाकोळी हे गाव नावाप्रमाणे माळावर वसलेलं हे गाव आहे आणि या माळावरच्या गावाला पाण्याची सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. ही खंत आम्ही व्यक्त केल्याच्या नंतर साहेब म्हणाले होते 2014 नंतर आपलं सरकार येणार आहे, आपण या माळावर उलटा बोगदा खोदून पाणी आणू, परंतु या गावाला पाणी दिल्याशिवाय मी राहणार नाही असं मुंडे साहेबांनी त्या 2013च्या कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं. आणि दुर्दैवानं साहेब आपल्यामध्ये राहिले नाहीत. ही दुर्दैवी घटना घडली. परंतु मला आवर्जून सांगावंसं वाटतं, साहेबांनी सिंचनासाठी पाण्याचा शब्द दिला होता, पाणी पुरवठ्यासाठी दिला होता. नंतरच्या काळात आपल्या गावात एक उपोषण झालं आणि विरोधी पक्षनेते म्हणून धनंजय मुंडे साहेबांनी त्या उपोषणाची दखल घेतली आणि मंत्री म्हणून नामदार पंकजाताई यांनी त्या उपोषणाची दखल घेतली आणि या दोघाही बहीण भावानं साहेबांचा जो स्नेह गावाशी होता तो या पिढीत सुद्धा जपला. हे आवर्जून या ठिकाणी मला उल्लेख करावासा वाटतो. 2014ला साहेबांचं दुःखद निधन झालं. माळाकोळी या गावानं सर्वप्रथम या ठिकाणी स्मृती भवन आणि स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला. या स्मारक उभारण्यासाठी अनेक लोकांनी या ठिकाणी योगदान दिलं. या स्मृती भवनासाठी सर्वप्रथम या भागाचे तत्कालीन आमदार शंकरांना धोंडगे यांनी या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि या स्मारकाचा पाया रोवला. तत्कालीन आमदार शंकरांना धोंडगे, या भागाचे विद्यमान लोकप्रिय आमदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी सुद्धा या स्मारकासाठी निधी दिला. या भागाचे माजी आमदार श्यामसुंदर शिंदे साहेब, आपल्या भागाचे माजी खासदार सुधाकररावजी श्रंगारे साहेब, याचबरोबर आपल्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य तथा या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रसेन पाटील यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून दिला. आपल्या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील यांनी सुद्धा या स्मारकासाठी योगदान दिलं. माजी आमदार रोहिदासरावजी चव्हाण साहेब, संजयजी तिडके मेजर, ज्यांनी या अल्पदरामध्ये जागा उपलब्ध करून दिली. त्याचबरोबर या स्मारकाचा शेवट काम पूर्ण योग्य रीतीने व्हावं यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. संजय तिडके, आमच्या भागातील ॲडव्होकेट मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, माजी सरपंच मोहन काकाशूर, विद्यमान सरपंच जनार्दन तिडके, या सर्व मान्यवरांनी या स्मारकासाठी योगदान दिलं. आम्ही या स्मारकाचं स्मृती भवनाचं जे स्ट्रक्चर या ठिकाणी उभा केलेलं आहे, हे स्ट्रक्चर आपल्या देशाची सर्वोच्च इमारत जी आहे संसद भवन, जुनी संसद, या संसदेचं स्ट्रक्चर प्रतिकृती या ठिकाणी उभारलेली आहे. यामागे आमची एकच भावना होती, दीन दलित गोर गरीब उपेक्षित वंचित लोकांचा आवाज बनून एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून मुंडे साहेब पुढे आले होते.
नात्रासारख्या छोट्या गावातून शेतकरी कुटुंबातून ते पुढे आले आणि देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये ते पोहोचले आणि या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये त्यांनी दीन दलित गोर गरीब यांचा आवाज बनून त्या ठिकाणी सर्वोच्च सभागृहामधली महत्वाची पदं त्यांनी भूषवली. लोकलेखा समितीचे अध्यक्ष साहेब होते, ग्रामविकास मंत्री साहेब होते आणि या महत्वाच्या पदावर ते पोहोचले. म्हणून आम्ही या पूर्णाकृती पुतळ्याच्या पाठीमागं जी इमारत उभी केली आहे ती जुन्या संसदेच्या धर्तीवर या ठिकाणी उभी केलेली आहे आणि हे स्मारक आम्हाला कायम संघर्षाची प्रेरणा देत राहील. साहेबांची आठवण आमच्या मनामध्ये कायम चिरंतन ठेवील आणि या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याच्या लोकनेत्या नामदार पंकजाताई आणि माजी मंत्री धनंजय मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. यापुढे सुद्धा या स्मारकामध्ये अनेक कामं प्रस्तावित आहेत आणि मी निश्चित या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो, हे स्मारक या भागातील जनतेसाठी कायम प्रेरणा स्रोत राहील. कारण या ठिकाणी मुंडे साहेबांचा स्नेह या गावाशी होता आणि हा स्नेह आपण सुद्धा या पुढच्या पिढीमध्ये जोपासलेला आहे. म्हणून या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांना प्रेरणा देणारी कार्य आणि कामं या स्मारकाच्या माध्यमातून आणि या केंद्राच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये उभी राहतील आणि ती सगळ्यांना प्रेरणादायी राहतील. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. इतर मान्यवरांना सुद्धा या ठिकाणी भाषण करायची आहेत, त्यामुळे मी थांबतो. जय हिंद. धन्यवाद. एकनाथ तिडके सर यांनी अगदी थोड्या शब्दामध्ये या ठिकाणी प्रस्ताविक मांडलेला आहे. या ठिकाणी 2 शब्द मला साहेबाविषयी बोलायला वाटतात. सहवास जरी नसला तरी स्तुती सुगंध देत राहील, सहवास जरी नसला तरी स्तुती सुगंध देत राहील. जीवनाच्या प्रत्येक वळणावर साहेब तुमची आठवण हे आम्हाला स्मारक देत राहील, हे स्मारक देत राहील. यानंतर लगेच माळाकुळी नगरीचे विद्यमान सरपंच जनार्दन भाऊ तिडके हे आपले मनोगत व्यक्त करतील. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. प्रभू 12 ज्योतिर्लिंगाच्या नगरीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या रणरागिणी पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री आदरणीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या शुभ हस्ते आज मुंडे साहेबांचं अनावरण या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा धनंजयजी मुंडे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. यांचं सुद्धा स्वागत करतो. महाराष्ट्र कामगार महामंडळ संघटनेचे अध्यक्ष गोविंदांना केंद्रे साहेब, माजी खासदार सुधाकररावजी संगारे साहेब, माजी आमदार शंकरांना धोंडगे साहेब, माजी आमदार रोहिदासजी चव्हाण साहेब, माजी लोहा कंधारचे लोकप्रिय आमदार तुषारजी राठोड साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रसेनजी पाटील साहेब, प्राध्यापक मनोहरजी धोंडे साहेब, मुक्तेश्वरजी धोंडगे साहेब, पुरुषोत्तमजी धोंडगे साहेब, आमच्या मातोश्री गंगाबाई माधवराव तिडके सरपंच, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार बांधव, उपस्थित खूप मोठा समुदाय. सर्वप्रथम लोकनेते मुंडे साहेबांचा आणि माळाकुळीचा अतिशय स्नेह होता. या स्नेहाखातीर हे स्मारक या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास करण्यासाठी माझं परम भाग्य समजतो. मला जे जे काही करावं लागेल ते मी करण्याचा प्रयत्न करून हे स्मारक पूर्णत्वास आज आणलेलं आहे. अतिशय आज माळाकुळी नगरीमध्ये दिवाळी साजरी होत आहे. हे जे स्मारक आहे, स्मारकामध्ये आपण आगामी काळामध्ये खालच्या मजल्यामध्ये जिमचं काम करणार आहोत व वरच्या मजल्यामध्ये जे MPSC UPSC साठी विद्यार्थी घडण्यासाठी भव्य असं वाचनालयाचं सुद्धा आपल्याला या ठिकाणी हे करायचं आहे.
आयोजन करायचं आहे. आदरणीय मुंडे साहेबाचा आणि आपला दारूबंदीच्या लढ्यामध्ये मुंडे साहेबाचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे, हे माळाकोळी वासियांना विसरता येतच नाही. मुंडे साहेबांनी आपल्याला माळाकोळी या ठिकाणी भरपूर वेळा येण्याचा योग आला. माळाकोळी आम्हाला कधीही परळीच्या बाहेर वाटलीच नाही. त्यामुळं अतिशय मुंडे साहेबाचा आणि माळाकोळीचा स्नेह राहिलेला आहे. ग्रामपंचायतच्या आमच्या कार्यकाळामध्ये जे 25 वर्षामध्ये विकास झाला नाही ते आम्ही करण्याचं काम केलं. मी ताई व धनंजय भाऊ मुंडे व सन्माननीय व्यासपीठ यांना आजच जलजीवन मिशन अंतर्गत थोड्याच दिवसामध्ये आपल्याला उद्घाटनाचं आजच निमंत्रण देतो. आपल्या माळाकोळीमध्ये जे 32 कोटी रुपयाची जलजन योजना चालू आहे, अतिशय त्रस्त असलेली माळाकोळी, मुंडे साहेबांनी आताच एकनाथ गुरुजींना सांगितलं की आपल्याला मुंडे साहेबांनी उलटा बोगदा करून पाणी पाजवायचं जे स्वप्न राहिलं होतं. ताई साहेब, धनंजयजी मुंडे साहेब, अतिशय आमच्या भागाची बिकट परिस्थिती आहे. आम्हाला पाण्यासाठी पुणे मुंबई सारख्या ठिकाणी मंदिराचे कामं करण्यासाठी देशभर फिरावं लागतं. कदाचित आम्हाला ही फिरण्याची वेळ आली नसती. आमच्या इथं जर सिंचनाचा भाग जर झाला असता तर आपण विशेषतः पर्यावरण मंत्री असल्यामुळं आपण आमच्या गावासाठी जे तलाव आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण व त्या ठिकाणी सीसी रस्ता मंजूर करावा. 1-2 कोटीची अशी मी हे करतो. प्रभू 12 ज्योतिर्लिंगाचं जे काम आहे 12 कोटी रुपये त्या कामाचा आराखडा आहे. 6 कोटी रुपये वर्गणी या ठिकाणी जाहीर झालेली आहे. आगामी काळामध्ये मंदिराचं शिवरात्रीला काम सुद्धा चालू होणार आहे. तरी आपण ताई साहेब आणि धनंजयजी मुंडे साहेबाला विनंती करतो की आपण या सुद्धा कामासाठी भरघोस असा निधी द्यावा. आमचं जे यशवंत बौद्ध विहाराचं काम चालू आहे, निधी थोडासा अपुरा आहे, त्या ठिकाणी सुद्धा आपण 1.5 कोटीचा निधी द्यावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब स्मारक उभारण्यासाठी सरपंच म्हणून मला जे जे करता आले ते मी केले. आपल्या काळामध्ये हे स्मारक पूर्ण झाले. मी माझे परम भाग्य समजतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आदरणीय भारतीय जनता पार्टीच्या महिला विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ प्रणिताताई चिखलीकर यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम आपले दैवत 12 ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होते. आज राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करते. आणि आज लोकनेते, संघर्ष नायक, आपल्या सगळ्यांचं प्रेरणास्थान आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं आणि स्मृती भवनाचं अनावरण कार्यक्रमाप्रसंगी ज्यांच्या हस्ते आज हा दिव्य सोहळा झाला, अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या संघर्षकन्या, पशुसंवर्धन तथा पर्यावरण मंत्री, आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे, आपल्या सगळ्यांचे आदरणीय धनंजय भाऊ म्हणजेच DM बॉस, व्यासपीठावर आवर्जून उपस्थित असणारे गोविंदांना केंद्रे, मुखेडचे आमदार आदरणीय तुषार भाऊ राठोड, शंकर अण्णाजी धोंडगे, रोहिदासजी चव्हाण, मनोहरजी धोंडे, शरद पवार नगराध्यक्ष, देवीदासजी राठोड भाऊ, मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, पुरुषोत्तम भाऊ धोंडगे, गजाननजी सूर्यवंशी, देवीदासजी महाराज, चंद्रमुनीजी मस्के, चंद्रसेन पाटील, गणपत अण्णा तिडके, बाजीरावजी पाटील, पंकजजी परिहार, भास्कर भाऊ पवार, संजयजी चाटे, अर्जुनजी राठोड, अनिल भाऊ बोरगावकर, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित असणारे सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यावर प्रेम करणारे, सर्व जातीचे, सर्व धर्माचे या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व त्यांचे चाहते. ताईंनी सांगितलं नाव घेऊ नको, पण ही सगळी प्रमुख नावं होती. आणि आपल्या भागाचे आमदार माननीय चिखलीकर साहेब या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. त्यांची प्रतिनिधी म्हणून मी हे माझं आद्य कर्तव्य समजते की सगळ्यांची नावं या ठिकाणी घेतली पाहिजे.
आणि त्यानिमित्त महायुतीत आहेत ना भाऊ, महायुती. आपल्या सगळ्यांना हा निश्चित आनंद आहे. आणि गावचे सरपंच आमच्या तिडके काकू खऱ्या अर्थाने आज आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की ज्या लोकनेत्यांनी आयुष्यभर संघर्ष केला, वंचितांना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम केलं, जिल्हा परिषद सदस्य ते केंद्रामध्ये मंत्रीपद एवढा त्यांचा संघर्षमय प्रवास, विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांचा प्रवास, आणि फक्त ते स्वतः आमदार नव्हता, हजारो कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी सन्मान देण्याचं काम, आमदार करण्याचं काम त्या ठिकाणी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी केलेलं आहे. आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन हे दोन संघर्ष नेते आपल्या सगळ्यांसाठी त्या ठिकाणी संघर्ष करतायत, हा बघून कुठेतरी आनंद होतो. पंकजाताई आणि धनंजय भाऊ, खरंच मी अगदी मनापासून बोलतेय की जो वारसा, म्हणजे प्रत्येकांना वारशामध्ये जमीन मिळत असेल, प्रॉपर्टी मिळत असेल, पण तुमच्या दोघांना वारशामध्ये संघर्ष मिळाला आहे. आणि त्या संघर्षाला इतक्या संयमाने पुढे जाणारे हे बहीण भाऊ आहेत. त्यामुळे खरंच तुमच्या कार्याला मनापासून मी सलाम करते. आणि मतदारसंघामध्ये अनेक, आता जनार्दन भाऊ त्या ठिकाणी त्यांनी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याची मागणी या ठिकाणी केलेली आहे. पण आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा पुतळा या ठिकाणी उभा राहण्यासाठी एक तप गेला ताई, एक तप 12 वर्ष झालं ह्याचं काम सुरू आहे. त्यामुळं निश्चितच शंकरांना धोंडगे जे असतील त्यांच्या माध्यमातून, माजी आमदार असतील त्यांच्या माध्यमातून, चिखलीकर साहेबांच्या माध्यमातून, अनेक जणांच्या माध्यमातून हा आज पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी झाला, याचा निश्चित आनंद होतो. मी फार बोलणार नाही, फक्त एक मी जरा लिहून आणलंय तेवढं मात्र वाचते. वंचितांचा आवाज बनून ध्येयासाठी लढलेला नेता म्हणजे संघर्ष नायक गोपीनाथराव मुंडे साहेब. मातीशी नाळ जोडून जनतेचे प्रश्न मांडणारा नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. शेतकरी वंचित कामगारांचे कैवारी बनून आयुष्य वेचलेला नेता म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. प्रत्येक जाती धर्मासाठी अखंड संघर्ष करणारा नेता म्हणजे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब. गोपीनाथराव मुंडे म्हणजे संघर्ष, आणि संघर्ष म्हणजे गोपीनाथरावजी मुंडे साहेब. आणि या ठिकाणी आणि आदरणीय चिखलीकर साहेबांवरती गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आशीर्वाद होता. 2004 साली साहेब जेव्हा अपक्ष या ठिकाणी उभे राहिले होते, तेव्हा गोपीनाथराव मुंडे साहेबांनी जी मदत केली ती मदत आम्ही आयुष्यभर विसरू शकणार नाही. आता झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आदरणीय धनंजय भाऊ इतक्या सभा असताना सुद्धा चिखलीकर साहेबांसाठी वेळ काढून या ठिकाणी सभा त्यांनी दिल्या. आदरणीय पंकजाताई एवढ्या व्यस्त असताना सुद्धा त्यांनी व्हिडिओच्या माध्यमामधून त्या ठिकाणी चिखलीकर साहेबांना आशीर्वाद देण्याचं काम केलं. त्यामुळं सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारं कुटुंब म्हणून चिखलीकर साहेब आहेत. त्यामुळं निश्चितच आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद या ठिकाणी आहे, हे मान्यच करावं लागेल. आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं कंधार लोहा मतदारसंघामध्ये या ठिकाणी खूप खूप स्वागत करते. सर्व कमिटीचं अत्यंत सुंदर नियोजन केल्याबद्दल सर्व कमिटीचे सचिव, अध्यक्ष यांचं सुद्धा मनपूर्वक कौतुक करते. मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे. धन्यवाद. धन्यवाद ताई, आपण मोजक्या शब्दात आपले मनोगत व्यक्त केल्याबद्दल. त्यानंतर आपले सर्वांचे लाडके मनोहरजी धोंडे सर आपलं मनोगत व्यक्त करतील. मनोहरजी धोंडे सर. आदरणीय कैलासवासी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मृती भवनाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी ज्यांच्या हस्ते संपन्न झाला त्या महाराष्ट्र राज्याच्या संघर्ष कन्या, राज्याच्या कॅबिनेट मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे, युवकांचं एक ऊर्जा स्रोत म्हणून ज्यांची ओळख महाराष्ट्रभर आहे ते आदरणीय धनुभाऊ मुंडे आणि संपूर्ण व्यासपीठ, उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, मी जास्त वेळ घेणार नाही. मला माहिती आहे की आपण सर्वजण आदरणीय ताई आणि धनुभाऊंना ऐकण्यासाठी उपस्थित आहात.
त्यामुळं मी या संपूर्ण प्रवासाचा साक्षीदार आहे आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की 1990 पासून आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या पठडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली आणि अत्यंत जवळून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना मला अनुभवता आलं. महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं बहुजनांमध्ये, कष्टकऱ्यांमध्ये, गोरगरिबांमध्ये भारतीय जनता पार्टी ही ग्रामीण भागामध्ये आणि बहुजनांमध्ये जर कोणी नेली असेल तर ती आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी नेलेली आहे. आणि म्हणून असा लोकनेता, असा संघर्ष योद्धा आणि ज्यांना नाथरासारख्या छोट्याशा गावापासून ते दिल्लीच्या तख्तापर्यंत ज्यांनी भूकंपाचे धक्के दिले, असं प्रचंड मोठं नेतृत्व या राज्यामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यांचा हा पूर्णाकृती पुतळा आणि आजचा हा सोहळा बघितल्याच्या नंतर मी एकाच वाक्यात उल्लेख करील ताई धनुभाऊ, जसं महाराष्ट्रामध्ये परळी तसं नांदेडमध्ये माळाकुळी. ही ओळख ही आज नाही, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं या माळाकुळीवर प्रेम होतं आणि त्यांच्या नंतर त्यांचे वारसदार म्हणून आज पंकजाताई असतील किंवा धनुभाऊ असतील, हे सर्वच जण माळाकुळीवरती आपण विशेष प्रेम करता. आणि म्हणून अशा प्रकारच्या या सोहळ्याला मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेणार नाही, पण मी एक नक्की सांगेल की हे या ठिकाणी स्मृती भवन उभा टाकलं आणि आदरणीय मुंडे साहेबांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे त्या पुतळ्याला आणि या केंद्राला बघितल्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये तरुणांना एक ऊर्जा देणारं केंद्र म्हणून नक्की या ठिकाणी ओळख निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि सोशल इंजिनिअरिंग करणारा देशातला एकमेव नेता म्हणून गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना ओळखलं पाहिजे. आणि म्हणून मी माझा अनुभव सगळा सांगत बसणार नाही, कारण वेळ 10 वाजत आलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना आदरणीय ताईंना आणि धनुभाऊंना ऐकायचं मी तुमच्यातला आहे. मी वेळोवेळी तुमच्यामध्ये आहेच, पण आजचा हा सोहळा पाहण्यासाठी मी हे आतुर होतो. 12 वर्षाच्या तपानंतर का होईना या समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतील सर्वांनीच हा सोहळा घडून आणला. त्यामुळे मी त्यांचं सर्वांचं जाहीर अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मनोहरजी धोंडे सर. यानंतर माफ करा, मी प्रोटोकॉल तोडून कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांनी वेळोवेळी या पूर्णाकृती पुतळ्याला व स्मारकाला आम्हाला पाठिंबा दिला असे कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रसेन पाटील सुरनर आपलं मनोगत व्यक्त करतील. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा, लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा. आज या ठिकाणी लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मारकाचे तथा त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन आपल्या सर्वांच्या नेत्या तथा राज्याच्या मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न झालेला आहे. आजच्या या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक गोविंदांनाजी केंद्रे साहेब, आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी खासदार शृंगारे साहेब, आमचे मार्गदर्शक तथा आपल्या शेजारचे आमदार तुषारजी राठोड साहेब, या कार्यक्रमाला ज्यांनी या स्मारकाची सुरुवात केली असे आपल्या भागाचे माजी आमदार शंकरनाना धोंडगे साहेब, माजी आमदार रोहिदाजी चव्हाण साहेब, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केले असे आमचे मार्गदर्शक मनोहरजी धोंडे सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले देवदास भाऊ राठोड साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मुक्तेश्वरजी धोंडगे साहेब, गजाननजी सावकार, शरदजी पवार, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पुरुषोत्तम भाऊ धोंडगे, या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील भालेराव, भीमाशंकर कामसे मामा, आणि या कार्यक्रमाला
उपस्थित असलेले या गावचे प्रथम नागरिक गंगाबाई तिडके आणि या ठिकाणी उपस्थित असले मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, खरंच आज आपल्याला या माळाकुळी नगरीमध्ये आज ऐतिहासिक क्षण आज आलेला आहे. आपण पाहिले, आज जर गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा इतिहास जर पाहिला आणि आपण क्षणभर डोळे बंद करून मुंडे साहेब नसते असा विचार जर केला तर आपल्या जीवनामध्ये संपूर्ण काळोख असल्याचं आपल्याला दिसून येईल. कारण गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणजे नाथरा या गावापासून त्यांची सुरुवात होऊन त्या दिल्लीपर्यंत त्यांनी आपला शोषित वंचिताचा, उपेक्षितांचा, ऊसतोड मजुरांचा आवाज उठवण्याचं त्यांनी काम केलेलं आहे. या सर्वांना आवाज देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आज आपण पाहतोय त्यांचं महती राज्याचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी साहेब यांना त्यांनी लोकनेता ही पदवी बहाल केलेली होती. असं गोपीनाथरावजी मुंडे साहेबाचा प्रवास आपण पाहिलेला आहे. आणि त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करून त्यांनी जे आपल्याला शिकवण दिले ते आपल्याला आत्मसात करून त्यांच्या प्रेरणावर चालण्यासाठी आणि आपल्याला ती प्रेरणा घेण्यासाठी या स्मारकाचा आपण या ठिकाणी उभारणी केलेली आहे. ताई, मला या ठिकाणी या पुतळ्याचं भूमिपूजन शंकरांना यांच्या काळामध्ये 2014 मध्ये झालं होतं. बऱ्याचशा दिवसापासून ते काम रखडलेलं होतं. तरी या कामाकरता माजी आमदार शंकरांना धोंडगे साहेब, सुधाकरजी श्रंगारे साहेब, या अगोदरचे आमदार श्यामसुंदरजी शिंदे साहेब यांनीही या स्मारकासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी दिलेला आहे. यासाठी मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, या भागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीरावजी पाटील भालेराव, या भागाचे माजी सरपंच मोहन काका शूर, विद्यमान सरपंच जनार्दनजी तिडके साहेब आणि इतर अनेक मान्यवरांनी या ठिकाणी स्मारकासाठी निधी दिलेला आहे. खऱ्या अर्थाने या ठिकाणी या स्मारक उभारणीमध्ये ज्यांचं नाव मला आवर्जून घ्यावं असं वाटतंय ते संजयजी तिडके आणि एकनाथजी तिडके यांच्या प्रयत्नाशिवाय हे स्मारक कधीही पूर्ण झालं नसतं. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं, आज आपण मुंडे साहेबाच्या नशिबी तर आपण पाहिलेला संपूर्ण आयुष्यभर संघर्ष आलेला होता आणि तसा संघर्ष आज पंकजाताई असतील किंवा धनंजयजी मुंडे साहेब यांच्याही आयुष्यामध्ये तसा संघर्ष आलेला आहे. पण आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यांच्यामध्ये असणारं रक्त हे गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचं आहे आणि ते निश्चितच या संघर्षावर मात करून हा संघर्षमय प्रवास पुढे नेल्याशिवाय राहणार नाही. आज या ठिकाणी अनेक अडचणी किंवा मागण्या या विद्यमान सरपंच जनार्दनजी तिडके यांनी केलेल्या आहेत. तरी त्या सर्व जेवढ्या होतील तेवढ्या ताईंनी आणि धनुभाऊंनी पूर्ण करावेत अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. या भाग हा बऱ्याच विकासापासून वंचित राहिलेला आहे. तरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण या भागाकडे लक्ष देऊन निधी द्यावा ही आपल्याला विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर विनंती करतो मान्यवरांना आपलं मनोगत थोडक्यामध्ये मांडावं. मी आदरणीय या स्मारकाची पायाभरणी ज्यांनी केली आपल्या भागाचे माजी आमदार आदरणीय शेतकरी नेते आदरणीय शंकरांना धोंडगे यांना विनंती करतो त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर कार्यक्रमाला पुष्कळ उशीर झालाय. आजच्या या स्मृती भवन आणि स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृतीच्या पुतळ्याच्या अनावरणाला आलेल्या आपल्या प्रमुख पाहुण्या आदरणीय पंकजाताई, धनुभाऊ, मंचावरील मान्यवर, मी केवळ हा सोहळा आपल्या डोळ्यांनी पाहावा, या अनावरणाच्या कार्यक्रमाचे साक्षीदार व्हावं एवढ्या एका हेतुपोटी मी आलेला आहे.
कारण सुरुवात केली मी, पण खूप मोठा कालखंड गेला. 12 वर्ष म्हणजे काही कमी नाही. मी सर्व माळाकोळीवाल्यांचे, सगळ्या समितीचे, सर्वांचे मनापासून आभार मानतो. कारण हा प्रेरणा देणारा, ही जागा, हे स्थान, हे स्मारक हे दगडाविटाचं नाही, तर येणाऱ्या पिढीला लढायला शिकवणारं, संघर्ष करायला शिकवणारं ही जागा आहे. आणि याचा आपल्या डोळ्यांनी सोहळा पाहावा हा माझा हेतू आहे. मी धनुभाऊ आणि पंकजाताईचंही मनापासून आभार मानतो. हा येडामुक्का परिसर मुंडे साहेबावर अतोनात प्रेम करणारा आहे. आणि 80च्या दशकामध्ये ताई आम्ही चळवळीत होतो. मला नक्की माहीत आहे, फक्त एका मिनिटातच त्यांची आठवण सांगतो. मी शेतकरी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो आणि झोनबंदीचं आंदोलन चालू झालं. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यांनी नाकारलं मागण्या आमच्या. शरद जोशी उपोषणाला होते संभाजीनगरला. मी मुंडे साहेबांना फोन केला, साहेब आंदोलन चिघळलंय, तुम्ही मन घाला. त्यांनी मला रात्री 10 वाजता फोन केला की शंकरराव, मी सकाळी 5 वाजता रस द्यायला यालो शरद जोशी. तो क्षण मला आजही आठवतो. असो, सगळे काही सारखे नसतात, पण आदरणीय कैलासवासी गोपीनाथराव मुंडे हे मराठवाड्यातले होते, तुमचे आमचे होते. त्या मातीत ते नुसते लोकनेतेच नव्हते, ते बहुजनाचे नेते होते. आता काही जण त्यांना जातीत गोळफटायचा प्रयत्न करतात, पण ते बहुजनाचे नेते होते, ते शेतकऱ्याचे नेते होते. आजच्या प्रसंगी मी त्यांना, त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतो. माळाकोळीवाल्याचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आणि आलेल्या मी मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद. यानंतर माजी आमदार आदरणीय गोविंदांना केंद्रे यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाच्या या पुतळ्याच्या अनावरणाचे उद्घाटक आपल्या राज्याच्या मंत्री माननीय पंकजाताई, आमचे आदरणीय धनंजय भाऊ मुंडे, तुषार भाऊ राठोड, प्रेरणाताई, मनोहर धोंडे, देवीदासराव राठोड, शंकरांना, धोंडगे यांना, सर्व स्टेजवरचे मान्यवर बंधू भगिनींनो, मी एवढीच तुम्हाला आठवण करून देण्यासाठी उभा आहे की अनेक जणांनी उल्लेख केला की माळाकोळीवर मुंडे साहेबाचं खूप प्रेम होतं आणि ते अतोनात होतं. पण ते प्रेम जुळण्यामागे सुद्धा एक छोटीशी कथा आहे. ती कथा अशी आहे की या गावची महिला, इथं आहे का नाही मला माहीत नाही, पण ते एका महिलेनं मुंडे साहेबाला फोन केला, साहेब तुम्ही एवढे महाराष्ट्राचे मोठे नेते आहात, मग तुम्हाला माळाकोळीची दारू कशी बंद होत नाही? आणि ते त्यांनी ऐकला आणि बाकीची दारू जाऊ द्या, पण दुकानं तरी बंद करा आमच्या गावातले. आणि ते शासकीय दुकानं होते. फार अवघड प्रसंग होता आहे. मुंडे साहेबांनी पाशा पटेलला मला फोन केला, मी काही उपलब्ध नाही, पण तुम्ही दोघं जावा माळाकोळीला आणि ते काय करायचं ते करा, पण तिथले दुकानं बंद करा तुम्ही. आता हे सुद्धा अवघडच प्रसंग होता. आम्ही आलो पाशाही भाई, इथं सगळ्या महिलांची मिटिंग घेतलो. इथल्या बऱ्याच महिला त्याच्या साक्षीदार असतील. जवळपास 1000-1500 महिला जमल्या त्या सगळ्या. आणि त्यांची एकच मागणी होती की 2 दुकानं उठवा तुम्ही गावातलं. गाव सगळं पिऊन सट राहतं हमेशा. म्हणलं आता अवघड प्रश्न आहे. तर पाशाने आम्ही ठरवलं की आपण काय करू, मुंडे साहेबासारखा जन आंदोलन करू. मुंडे साहेबाला फोन लावलो, साहेब आम्ही काय करावं, तुम्हाला जे करू वाटेल ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे. मग आम्ही इथून लॉंग मार्च काढला, इथून नांदेडला पायी. आणि किती 1500 महिला आमच्या बरोबर 4 दिवस.
तीन मुकामं पडले वाटत आमचे, आणि कलेक्टर ऑफिसच्या समोर सगळ्या महिलांनी धरणं दिल्यावर कलेक्टरला सुद्धा निर्णय घ्यावा लागलं आणि त्या काळात प्रचंड यश निर्माण झालं. त्या दिवसापासून मुंडे साहेबाचं माळाकोळीचं नातं, त्याच्यानंतर 2दा माळाकोळीला मुंडे साहेब येऊन गेले. आणि माळाकोळी जिथं असं एक म्हण आहे, जिथं जायना पाय गाडी तिथं गेला मारवाडी. तसा माळाकोळीचा माणूस महाराष्ट्रात तर गेल्यावर भारताच्या कानाकोपऱ्यात गेला मंदिराचं काम करण्यासाठी. हे ह्या गावचं वैशिष्ट्य आहे. मुंडे साहेबांचा संघर्ष आपण सगळ्यांनी सांगितलो. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अनेक दलित, शोषित, आदिवासी लोक नाव घेतात, त्यांचं वर्णन करतात. ते नसते तर आणि उद्धरली कोटी कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. मी बाबासाहेबांची काही बरोबरी करत नाही, तर महाराष्ट्रातला हा छोटा कासना गोपीनाथराव मुंडे साहेब बाबासाहेबांपेक्षा छोटे असतील, पण उद्धरली 1000 का होईना कुळी आमच्या मुंडे साहेबांनी. आणि स्टेजवरच्या बऱ्याच कुळाचा उद्धार झालाय, माझा सुद्धा त्या कुळामध्ये उद्धार झाला. बाजूला बसलेले आमचे धनंजय मुंडे माझे मेहुणे आहेत, त्यांची बहीण माझ्या लहान भावाला आहे. ताई म्हणल्या, अण्णा तुमचा चेहरा खुल्लाय मेहुणा बघून. पण आई, ह्या सख्या मेहुण्याला सोडून मी तुमच्या बरोबर राहिलो ताई. आज तुम्ही एक झालो, माझं मन भरून आलं. पण मुंडे साहेबासाठी डगमगलो नाही आम्ही ताई. आणि आज दोघही, हा माळाकुळीचं स्वप्न होतं. का लांबलं माहिती आहे? 12 वर्ष. तर या उद्घाटनाला दोघही बहीण भाऊ राहू म्हणून लांबले. त्यांना अडचण होती, ताईला बोलावं का, धनंजयला बोलावं, DM ला बोलावं का, PM ला बोलावं. आणि आज DM PM मध्ये लांबलं ताई. आता DM PM एक झालेत, पुतळ्याचं अनावरण झालं आणि हाच संघर्ष आता कायमपणे चालू राहील. म्हणून मित्र हो, मुंडे साहेबाचं या गावासाठी खूप योगदान आहे. मुंडे साहेबाला गाव कधी विसरू शकत नाही. आणि आमच्यासारखे ज्यांच्या कुळाचा उदाहरण मी तुम्हाला 2 मिनिटात मी संपवतो माझा विषय. हे जे मेहुण्याचं उदाहरण दिलं ना, मुंडे साहेब माझ्या गावला आले, माझं घर बघितले, माझा ऊस बघितले आणि मला तुमच्या भावाला मुलगी द्यायची आहे म्हणले. हातात साखर घेतले, सोयरीक झाले. त्याच्यानंतर मी होतो जनता दलात, साहेब होते भाजपमध्ये, आता तुम्ही भाजपमधून थांबा म्हणले. मी म्हणलं साहेब, राजकारण वेगळं आणि सोयरी पण वेगळं. मी जनता दलात आहे, मी जनता दलातच राहणार, मी काही भाजपमध्ये येणार नाही. साहेबांनी म्हणले तुम्हाला जर एवढा माज आहे तर मी तुमचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही. मी जनता दलातून थांबलो. आणि धनंजय भाऊ मुंडे साहेबांनी तिथं सभा घेतली उदगीरला, आणि त्या सभेमध्ये म्हणले की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे. गोविंद केंद्रे हा माझा सोयरा नाही, माझा सोयरा एरमी आहे, ह्याची पाठ लावा म्हणले. 1100 मतानं माझी पाठ लोकांनी लावली. मी पडलो. पुन्हा साहेबांनी मला आनंद वाटतो, मी पडल्यानंतर उपमुख्यमंत्री होते आणि मला फोन केले, आता तर तुमचा माज उतरला का? मी म्हणलो साहेब, पूर्ण माज उतरलाय. मग या माझ्याकडे आताही तुम्हाला आमदार करतो. आणि मी एका सेकंदात तयार झालो आणि म्हणले मला तुझं 2ही अंगी लग्न करून देतो. मला तिकीट दिले, गाडी दिले, पैसे दिले आणि मला 18,000 मतांनी निवडून आणले. एकदाच का होईना आमदार झालोय धोंडगेजी. तुमच्या नशिबात आलं नाही ते. धोंडे तुमच्या नशिबात आलं नाही, देवीदास तुमच्या नशिबात नाही, पण एकदा का होईना आमदार बनण्याचं स्वप्न गोपीनाथराव मुंडे साहेबांमुळे माझं साकार झालेलं आहे. अशा महान नेत्याला विनम्र अभिवादन करून माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवादांना. खूप छान शब्दामध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त केलं. ताई, एक विनंती आहे. आपले मुंडे साहेब जेव्हा माळाकुळीमध्ये आले होते, मी खूप लहान होतो त्यावेळेस, मला आठवण होत नाही, पण गाववाल्यांनी मला आठवण करून दिली की त्यावेळेस भाषणामध्ये मुंडे साहेब आम्हाला बोलले होते की माळाकुळीला पाणी नाही, कोणत्याही धर्तीवर लिंबोटी धरणाला बोगदा पडून का होईना मी माळाकुळीला पाणी देईल. ते स्वप्न तुम्ही पार पाडलं. आणि दुसरं एक साहेबांनी आम्हाला वचन दिलं होतं की माळाकुळी गाव हे मी दत्तक घेईल. ते स्वप्न आमचं साकार तुमच्या वतीनं साकार व्हावं एवढी एक विनंती करतो. आणि पुढील कार्यक्रमाला यानंतर आमचे तुषारभाऊ राठोड आपलं मनोगत व्यक्त करतील.
आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाच्या लोकार्पणाच्या या सोहळ्याच्या उद्घाटक महाराष्ट्र राज्याच्या मंत्री नामदार पंकजाताई मुंडे, या सोहळ्याचे प्रमुख अतिथी माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे, माजी खासदार सुधाकर श्रंगारे, माजी आमदार गोविंदराव केंद्रे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार शंकरांना धोंडगे, मनोहर धोंडे सर, या गावचे सरपंच जनार्दन तिडके, चंद्रशेन पाटील, प्रणिता चिखलीकर, सर्व सन्माननीय व्यासपीठ, माळाकोळी आणि परिसरातील सर्व गोपीनाथरावजी मुंडे साहेबांवर प्रेम करणारे त्यांचे सर्व चाहते, सर्व सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अनेक दिवसाच्या प्रतीक्षेनंतर आज माळाकोळी येथील मुंडे साहेबाच्या स्मारकाचं आणि पुतळ्याचं अनावरण या ठिकाणी पार पडलं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या लोकनेत्याच्या स्मृतीला या ठिकाणी उजाळा देण्याचं काम माळाकोळीवासियांनी केलं, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. माझ्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर माझ्यासाठी हा भावनिक क्षण आहे. कारण आनंदाचा याच्यासाठी की ग्रामीण भागातलं हे दुसरं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे आणि ताई, आपल्याला आठवण असेल, महाराष्ट्रातलं ग्रामीण भागातलं मुंडे साहेबांचं पहिलं स्मारक हे माझ्या मतदारसंघामधल्या भेंडेवाडी या ठिकाणी आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि भावनिक याच्यासाठी की 11 वर्षापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी आपल्या भागामध्ये गारपीट झाली होती आणि या गारपिटीचा दौरा करायला साहेब या भागामध्ये आले होते, त्यावेळेस मी पहिल्यांदा साहेबांना जवळून बघितलं आणि तेव्हा साहेबांनी मला मुखेडच्या सभेमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी मला पद दिलं आणि त्यानंतर साहेब आपल्यातून गेले. मित्र हो, अण्णा आता बोलले की मुंडे साहेबांनी त्यांना आमदार केलं. मित्र हो, मी 3 वेळेस आमदार झालो, ते केवळ मुंडे साहेबांनी माझ्यावरती हात ठेवला, मला आशीर्वाद दिला म्हणून. साहेबांनी मला जर युवा मोर्चाला पदाधिकारी केलं नसतं तर मी आज आपल्या समोर भाषण करू शकलो नसतो, मी आमदार होऊ शकलो नसतो. त्यामुळं मी मुंडे साहेबांचे माझ्या कुटुंबावरील, माझ्यावरील उपकार मी कधी विसरू शकत नाही. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या लोकनेत्याला या ठिकाणी आदरांजली अर्पित करतो आणि या गावातील ग्रामपंचायतीने या कार्यक्रमाचं आयोजन करून आम्हाला इथे बोलावलं, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रमुख भाषणा अगोदर एक छोटे 2 सत्कार मान्यवरांच्या हस्ते होणार आहेत. या स्मारकासाठी अल्पदरात जागा उपलब्ध करून देणारे आणि मोठं योगदान देणारे संजय तिडके माजी सैनिक यांचा सत्कार आदरणीय पंकजाताई आणि आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब हे या ठिकाणी करणार आहेत. यानंतर या पुतळ्याचे शिल्पकार कृष्णा शिंदे गडगेकर हा एक सत्कार या ठिकाणी संपन्न होईल आणि तिसरा सत्कार तो म्हणजे आमच्या माळाकोळीच्या शिल्पकलेचे आद्यगुरू सोपान काका शूर यांचे चिरंजीव, ज्यांच्यामुळं या गावाला आर्थिक भरभराट आली, अशा सोपान काका यांचे चिरंजीव आणि 12 ज्योतिर्लिंग देवस्थान ट्रस्टचे सचिव आदरणीय ज्ञानेश्वर भाऊ शूर या तिघांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. कृष्णा शिंदे मूर्तिकार आणि आमच्या गावाला ज्यांच्यामुळं आर्थिक सुबत्ता आली त्या गुरुवर्य सोपान काका यांचे चिरंजीव ज्ञानेश्वर भाऊ शूर, कार्यकारी अभियंता
आणि ज्यांनी ही सुबक अशी मूर्ती या साहेबांची साकारली, पुतळा साकारला, ते कृष्णा शिंदे यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते, राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार धनंजयजी मुंडे साहेब हे या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करतील. मंडळी, घोषणा थांबता कामा नये. माहिती तुम्हाला माहिती आहे का, हे लय चांगलं होतं असं वाटतं. इमानदारी लोकनेते स्वर्गीय मुंडे साहेबांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या व स्मृती भवनाच्या अनावरणाच्या या कार्यक्रमाला उपस्थित ज्यांच्या शुभ हस्ते आज हे अनावरण पार पडलं, त्या महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण वातावरण बदल आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे, मी हळू बोलतोय, आवाज ह्याचा लय मोठा, मी हळू बोलेल जरा दम. महादेव कांबळे, एकनाथ तिडके, अर्जुन राठोड, माझ्या सोबत आलेले ॲडव्होकेट गोविंदरावजी फड, सूर्यवान नाना मुंडे, माणिकराव फोड, कांता फड, कैलाश फड, उपस्थित व्यासपीठावरील सर्व सुरनरजी आहे तिथं व्यासपीठावर सर्व मान्यवर, अनेकांची नावं विसरली त्यांची क्षमा मागून आजच्या या सोहळ्याला इथं उपस्थित माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी, माझ्या तरुण भावांनो आणि पत्रकार मित्रांनो, आज या 12 ज्योतिर्लिंगाच्या माळाकोळीत परळीचा एका ज्योतिर्लिंगाचा सेवेकरी माळाकुळीकरांचे मनापासून आभार मानायला आलो आहे. का तुम्हाला माहित नाही की ज्या माळाकुळीच्या असंख्य हाताने देशभरातले असंख्य मंदिर उभे केले आणि ते आशीर्वाद घेतले, त्या आशीर्वादाच्या हाताने स्वर्गीय मुंडे साहेबांचा पुतळा उभा, याच्यासारखं पुण्य आमच्या दोघांच्या नशिबी दुसरं कुठलं. आज राष्ट्रसंत ऐश्वर्य संपन्न भगवान बाबांची पुण्यतिथी आहे. मी बाबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज खऱ्या अर्थानं क्षणाक्षणाची स्वर्गीय मुंडे साहेबांच्या संघर्षाची आठवण आपण सर्वांनी करून दिली. साहेबांचा संघर्ष हा स्वतःचा नव्हता. साहेबांचा संघर्ष प्रत्येक जाती धर्मातल्या त्या शोषित, वंचित, उपेक्षित माणसाचा होता. म्हणूनच साहेबांना लोकनेते म्हणलं जायचं, उगच नाही.
मग संघर्ष सोयऱ्यासोबत करावा लागला तरी केला. आणि त्यांनी सुद्धा साहेबांचा संघर्ष सांभाळत सोयऱ्यांचा करावा लागला तरी तुम्ही केला. ही भगवंताची कुठंतरी प्रामाणिकपणानं तुम्ही म्हणलात तसं इच्छा होती की या पुतळ्याचं अनावरण ताईंच्या हाताने माझ्या उपस्थितीत इथं व्हावं. मी आज जास्त काय बोलणार नाही. मला कुणीतरी बोला म्हणावं म्हणून मी हे बोललो, एकानं अनुमोदन दिलं म्हणून आता बोलतो. असंख्य लोकांच्या संघर्षाचं खरा सारथी कोण? तर स्वर्गीय साहेब. साहेबांनी जेवढ्या संघर्ष यात्रा, मग पहिली 93-94 असेल, त्याच्यानंतरच्या अगदी शेवट अण्णा गोदाकाठ, मी सावली सारखा साक्षीनं साहेबांच्या सोबत. ताईंनी संघर्ष यात्रा काय आणि माझ्या नशिबाला सुद्धा विरोधी पक्ष नेता असताना 5 संघर्ष यात्रा 5दा काढावं लागला राज्यात. म्हणून आमच्या उगाच संघर्षाचा वारसा म्हणते तो आम्हाला. पण आता बरं आहे, ताई मंत्री आहेत, मी तुमच्यासोबत संघर्ष करतोय. ताई म्हणल्या की असं केल्यामुळे संघर्ष करावा लागतो, एखाद्याचा कोणाचा बळी गेल्याशिवाय असं होत नाही. एक आठवण स्वर्गीय मुंडे साहेबांची 1000 पानात या सर्वसामान्य माणसाच्या एका छोट्या अडचणीसाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी संघर्ष केला. संघर्ष करत एका वंचित मधल्या किंचित समाजातल्या सामान्य माणसासाठी संघर्ष करून स्वर्गीय मुंडे साहेबांनी देशाच्या सार्वभौम सभागृहाच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून उगाच नाही, हे साधं काम. आणि आज तुम्ही हे सगळं जे जिवंत ठेवलंय, हे आमच्या दोघांच्या संघर्षामुळे नाही. तुम्ही साहेबांचा हा संघर्ष अशा पूर्णकृती पुतळा आणि भवन उभं करून आम्हाला सुद्धा वारंवार दोघाला आठवण करून देतात की तुम्हाला इकडं तिकडं बघून जमणार नाही. जे साहेबांनी संघर्ष सामान्यातल्या सामान्य माणसासाठी केला ते आम्हा दोघाला सुद्धा करावा लागेल. यासाठी हे पूर्णकृती हे भगवान आहे. मला कोळीवर किती हातोनात स्वर्गीय साहेबांचं प्रेम होतं मी सांगायची गरज नाही. शंकरांनी तर अनेक म्हणजे झोनबंदीच्या आंदोलनातलं उदाहरण दिलं, झोनबंदीचं उदाहरण शंकरांनी दिलं, दारूबंदीचं उदाहरण गोविंदांना दिलं. अशा अनेक स्वर्गीय मुंडे साहेबांचे अनेक. आणि या माळापोळीवर जेवढं परळीवर प्रेम स्वर्गीय मुंडे साहेबांचं तेवढंच माळाकोळीवर होतं आणि तेवढंच माळाकोळीकरांचं सुद्धा प्रेम
स्वर्गीय मुंडे साहेबांवर होतं. कधी शब्द तुम्हाला ज्या ज्या वेळेस ज्याला ज्याला मदत करायची स्वर्गीय मुंडे साहेबांनी सांगितली त्याला त्याला तुम्ही आशीर्वाद दिला आणि त्यो आमदार झाला. नाही दम काढ की जरा, एक तर तू बोलणे तर मी बोलतो. मला 2004चं उदाहरण आठवतं. ज्या वेळेस स्वर्गीय मुंडे साहेबांनी अपक्ष चिखलीकर साहेब उभे होते त्यावेळेस चिखलीकर साहेबांना मदत करा म्हणून एक आव्हान केलं. चिखलीकर साहेब अपक्ष आमदार झाले. आत्ताच्या निवडणुकीत मी इथं येऊन भाषण करून नंतर व्हिडिओ पाठवून आव्हान केलं. आमचं सुद्धा तुम्ही ऐकलं. चिखलीकरांना पुन्हा आमदार केलं. मी प्रणिताताईंना म्हणलं की आज आमदार साहेब कुठे आहेत? ते म्हणले मुंबईत आहे. म्हणलं मग ठीक आहे. पण आज एवढ्या मोठ्या आमच्या या आत्मीयतेच्या कार्यक्रमात तुम्ही भारतीय जनता पार्टीचे आहेत म्हणून मी अधिकारवाणीने बोलतो. कारण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आणि चिखलीकर साहेब सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत या अधिकारानं मी बोलतो. पण त्या प्रतिनिधी म्हणून भाजपच्या आल्यात मी आपले मनापासून आभार मानतो. आजच्या या पुतळ्याच्या अनावराला आपण जे अभूतपूर्व प्रेम मला दाखवलंय हे अभूतपूर्व प्रेम भविष्यामध्ये तुमच्यासाठी अर्ध्या रात्री ते म्हणतात ना आपल्याकडे खंबीरपणा. तुम्ही आमच्या माग खंबीर तर आम्ही तुमच्या माग भयंकर खंबीर. कायम स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्या हृदयात ठेवा. त्यांचा संघर्ष आपल्या हृदयात ठेवा. एवढीच प्रामाणिक विनंती आपल्या सर्वांना करतो. आणि आज हा भव्य कार्यक्रम आपण घेतला. आपल्या माळाकुळीकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो. तुम्हाला माहीतच नाही माझं कुठं शायरी म्हणायची आणि कुठं नाही म्हणायची एवढी अक्कल मला दिलेली आहे. हे कार्यक्रम कुठला काय नाही तर काय शायरी म्हणजे मैफिल बसली होय. कार्यक्रम वेगळा आहे. ती सभा बिभा कुठं काय असलं तर हे आपला भावनिक कार्यक्रम. हे आपल्या हृदयाशी जुडलेला आपल्या लोकनेत्याचा. त्यामुळे जिथं जे बोलायचं तिथं बोलतो. जिथं शायरी बोलणार आहे त्यावेळेस तुला तिथं नक्कीच बोलून घेतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंडे साहब तुम आभार रहो. धन्यवाद. धनंजय मुंडे साहब तुम आगे बढ़ो. पंकजाताई तुम आगे बढ़ो. आपण ज्या क्षणाची आतुरतेनं वाट पाहत होतो त्या क्षणाचा प्रत्यक्ष आलेला आहे. आपल्या सर्वांच्या लाडक्या लोकनेत्या नामदार पंकजाताई मुंडे या ठिकाणी आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार. झोप आली नाही ना? भूक लागली का? पण मला लागली त्याचं काय? तुम्ही असंच लेकीला बोलवता आणि उपाशीच पाठवता. खाऊ घालताल ना? धनुभाऊचा आहे वेगळा कार्यक्रम आहे. माझा वेगळा आहे. माझं उगा आपलं पिठलं भाकरी वगैरे आहे. कळलं ना? आज इतका सुंदर दिवस होता. आमचे आपल्या सगळ्यांचे श्रद्धास्थान माझ्या जीवनामधला एक साक्षात आशीर्वाद आपल्या भगवान बाबांच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी आपल्या सगळ्यांच्या हृदयावर एक ज्यांनी
एक भारूड घातलेलं आहे. ज्यांनी पाहिलंही नाही मुंडे साहेबांना, असे जास्त लोक या सभेत उपस्थित आहेत. तरुण मुलं उपस्थित आहेत, तरुण मुली उपस्थित आहेत. या सगळ्यांच्या हृदयावर भारूड घालणाऱ्या, आपल्यासाठी एक दैवताचं स्थान मिळवणाऱ्या मुंडे साहेबांच्या पुतळ्याचं अनावरणाचा कार्यक्रम. किती सुंदर संगम आहे सांगा. 2 एकर रान विका पण शिका असं म्हणणारे भगवान बाबा, आणि शिकत असताना आरक्षण देऊन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी देणारे मुंडे साहेब आज या दोघांचं स्मरण एका क्षणी आपल्याला करतात. या मंचावर उपस्थित माझे भाऊ धनुभाऊ, ते डीएम आहे तर मी पीएम आहे. आमच्या मंचावर उपस्थित आमदार, तेही माझे भाऊच आहेत. युवा मोर्चामध्ये होते तेव्हा मी युवा मोर्चाचे अध्यक्ष होते महाराष्ट्राचे, आणि मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर माझ्या संघर्ष यात्रेमध्ये खरं तर तुमचं तिकीट ठरलेलं आहे. आणि मुंडे साहेब त्यांच्या परिवारात तिकीट होतं हे नक्की होतं, पण एका कारणास्तव तुषारचं नाव समोर आलं आणि तुषारचं तिकीट ठरलं आणि तुषार आमचा भाऊ आमदार झाले. मंचावर उपस्थित आमचे पाहुणे, खरं तर धनंजयचे पाहुणे म्हणावं आता, पण आम्ही पीएम डीएम एका मंचावर असल्यामुळे आमचेच पाहुणे. आम्ही तर अण्णा म्हणतो, गोविंदांना. त्यांना मी उगाच चिडवायले होते, मेवण्याला बघून तुमच्या चेहऱ्यावर रौनक आली म्हणून. मंचावर उपस्थित माझे आमदार, ज्यांनी शेतकऱ्यांच्या चळवळीसाठी जीवन वेचलं आणि शरद जोशींच्या चळवळीतून झोन बंदी उठवण्यासाठी मोठं योगदान देण्याचं काम केलं, ते धोंडगे साहेब. मंचावर उपस्थित माझे आमदार रोहिदासजी चव्हाण, आमच्या बहिणी भाजपच्या, कारण त्या भाजप म्हणून आलेल्या आहेत, प्रणिताताई चिखलीकर. मंचावर उपस्थित मनोहर धांडे, देवीदासजी राठोड, माळाकोळीचे सरपंच जनार्दन तिडके, म्हणजे मला इथे बोलवण्यामध्ये, ह्या कार्यक्रमामध्ये योगदान देणाऱ्यापैकी एक महत्त्वाचं नाव. मंचावर उपस्थित मुक्तेश्वर धोंडगे, चंद्रसेन पाटील, बाजीराव मुक्तेश्वर धोंडगे, मला कसे नाही दिसले? अरे कमाल आहे, तुम्ही भेटलेच नाही मला. हे उभे होते आमच्या युतीतून तेव्हा, मी त्यांच्या कार्यक्रमाला आलते ना. हां, मी पण काम केलंय, काही काल आले नाही, 25 वर्ष झाले मला सुद्धा. मंचावर उपस्थित चंद्रसेन पाटील, बाजीराव भालेराव, संजय तिडके. पुतळ्याची जागा ज्यांनी दिली ते संजय तिडके, त्यामुळं माझं तर माझ्यावर कर्ज चढलं त्यांचं आता, की त्यांनी माझ्या वडिलांच्या पुतळ्याला जागा दिली. देवीदास महाराज, एकनाथजी तिडके आणि पुतळ्याचे शिल्पकार कृष्णा शिंदे. तुमचे काय करू मी, तुमच्या हाताला वंदन करू का काय करू मला कळलं नाही. इतका सुंदर तुम्ही देखणा पुतळा माझ्या बाबांचा बनवला. मी मुंडे साहेबांच्या त्या पुतळ्याचा हात पकडून थोड्या वेळ उभी होते. आता मी कसं सांगू तुम्हाला की मला काय वाटतं या दिवशी. माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी मी शपथ खाल्ली होती की गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला कधीही विसरू देणार नाही. आणि ही शपथ मी पदावर असेन नसेन, मी मंत्री असेन नसेन, मी आमदार असेन नसेन, मी या जीवनात असेन नसेन, तरी ही शपथ पूर्ण करणारी मुलगी म्हणून माझं नाव घेतलं जाईल, एवढीच साधी माझी इच्छा आहे. अहो, या देशामध्ये मोठे मोठे नेते झाले, प्रधानमंत्र्यापर्यंत झाले, स्वतः प्रधानमंत्री झाले, पण आपल्या वडिलांचं स्मारक बांधणारी मुलगी झाली नाही. पण मी ते बांधलं. गोविंदांना माहिती आपण किती तेव्हा चळवळ केली होती. 1 वीट गोपीनाथ गडासाठी ऊस तोडणाऱ्या माणसांनी, माळाकोळीच्या या गरीब माणसांनी प्रत्येकाने एकच विटेचा पैसा दिला, एकच विटेचा, आणि भव्य गोपीनाथ गड उभा राहिला. पण ते स्मारक बांधण्याचं खरं कारण काय होतं, तर या स्मारकावर नतमस्तक होणारा, मुंडे साहेबांवर प्रेम करणारा माणूस, त्याला जायला ते ठिकाण आहे हक्काचं. त्याची मालक पंकजा मुंडे नाही, त्याची बालक मुंडे परिवारातला कोणी, प्रीतम मुंडे नाही, यशस्वी मुंडे नाही, धनंजय मुंडे नाही, कोणी नाही आहे. त्या स्मारकाचे मालक तुम्ही आहेत. 1 रुपया
मी ना सरकारचा घेतला ना कुणाचा घेतला, तुमच्या घामाच्या एका विटेतून प्रत्येकाची एक वीट निर्माण करून ते स्मारक झालं. पण आज मळाकोळीच्या या स्मारकासमोर मला गोपीनाथगड सुद्धा लहान वाटतोय, कारण एक तप झालं. 12 दिवस आपण सुतक पाळतो, 13वा करतो, गोड जेवण करतो, मग माणसाला आठवण राहत नाही. अशा जमान्यामध्ये 12 वर्ष एका नेत्याला जाऊन सुद्धा अजूनही त्याचं स्मारक उभं राहतंय. बरं झालं या स्मारकाला 12 वर्ष लागली. बरं झालं. कुणी म्हणलं 12 वर्ष झाले, एक तप झाले, वाट बघावी लागली. अरे 12 वर्ष होऊनही अजूनही मुंडे साहेबांचा पुतळा उभा राहतोय, स्मारक उभा राहतोय. माझ्या कातड्याचे जोडे जरी मी केले ना आणि तुमच्या पायात घातले तरीही हे ऋण फिटणार नाही, फिटणार नाही हे ऋण. मुंडे साहेब मंत्री झाले होते देशामध्ये आणि त्यांच्या सत्कारची तयारी करायची जबाबदारी माझ्याकडे होती. मी त्यांना 10 म्हणले नको बाबा, भरपूर तयारी करायची, आपण नंतरच्या तारखेत करू. नाही म्हणे, मला 3 तारखेलाच सत्कार, 3 तारखेलाच सत्कार करायचा. बघा काळ आल्यावर माणसाचं कसं होतंय. आम्ही म्हणत होतो नको, आमची तयारी होणार नाही, आम्हाला जंगी करायचंय. 14 वर्षानंतर वनवास पिटलाय, मुंडे साहेब मंत्री झाले, पण त्यांना काळाने बोलवून घेतलं. आणि असं कधी झालंय कुठल्या राजकारणात जीवनात तुम्ही बघितलंय? मोठ्या मोठ्या नेत्यांचा मृत्यू झालाय, कोणाला हत्या झाली आहे, काय काय झालंय, पण तुम्ही हे पाहिले का कधी की ज्या दिवशी सत्कार असतो त्या दिवशी एखाद्याला सरणावर जावं लागतं? पाहिले कधी? कधीही इतिहासात अशी कधीही घटना घडली नाहीये. मला नेहमी वाटतं की माझे बाबा हे माझ्यासाठी खूप प्रिय होते, पण त्यांच्यामध्ये भगवान बाबांचा आशीर्वाद आणि ईश्वराचा अंश होता. कारण असं एक्झिट कोणालाही मिळत नाही. म्हणून एक शेर मारते, भावाने नाही मारला म्हणून मी सांगते. जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, जिंदगी में कुछ इस तरह निभाया अपना किरदार, पर्दा गिर चुका है तालियां फिर भी बज रही है. अरे गोपीनाथ मुंडे नाव घेतलं तर माऊल्या माझ्या डोळ्याला पदर लावतात. म्हातारा एखादा शेतकरी पागोटा बांधलेला, त्याचे खोल गेलेले आजारी मृत्यूची वाट पाहणारे डोळे सुद्धा पाणावतात. आणि एक चिमुकला माझ्या बाबांच्या गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीच्या आणि पुण्यतिथीच्या दिवशी फोटोच्या समोर डोकं ठेवून पाया पडतो. 1.5 वर्षाचं लेकरू, त्याला गोपीनाथ मुंडे माहिती आहेत, त्यांनी पाहिलेत, पण तो म्हणतो हे आमचे साहेब आहेत. साहेब एकाच शब्द ते म्हणजे मुंडे साहेब. अरे ताई साहेब हे नाव मला कळलं, कारण मुंडे साहेब तेव्हा आम्ही वेगळे होतो ना, एक नव्हतो. मग साहेब कुणाला म्हणायचं आम्ही आता? मग माझ्या कार्यकर्त्यांनी तेव्हा आरटीजी आज हयात नाही, त्यांनी ठरवलं ताई आम्ही तुम्हाला ताई साहेब म्हणणार. ताई साहेब म्हणणं भार आहे माझ्या डोक्यावर. मुंडे साहेबांचं जीवन हे संघर्षमय होतं, पण त्यांचा संघर्ष हा तपश्चर्या होता. त्यांचा संघर्ष हा स्वतःसाठी नाही, दुसऱ्यासाठी होता. त्यांनी संघर्ष केला ऊस तोडणाऱ्या कामगारांसाठी, त्यांनी संघर्ष केला मागासलेल्या वंचितांसाठी, पीडितांसाठी, दलितांसाठी, पक्षाच्या भूमिकेसाठी आयुष्याचा प्रत्येक क्षण वेगळा. पण सामान्य माणसाच्या भूमिकेमध्ये जर पक्षाची भूमिका आली तर मुंडे साहेबांनी सामान्य माणसाची भूमिका घेतली. प्रत्येक निर्णयामध्ये निर्भीडपणे मुंडे साहेब सामोरे गेले. आणि म्हणूनच आज मृत्यूनंतरही 12 वर्षानंतरही त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होतं आणि जणू काही दिवाळी या मळाकोळीत साजरी होते, अशा प्रकारचं वातावरण होतं. 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन झालं माझं आज तुमच्या निमित्ताने. मोठा कार्यक्रम केला. काय पैसे रे तुमच्याकडे? 6.5 कोटी तुम्ही जमवले. अरे कमाल आहे तुमची. कुठं गरीब आहेत तुम्ही? तुम्हाला माहिती आहे काय कथा आहे? शंकराचार्य जेव्हा भिक्षा मागूनच खायचे, तर ते भिक्षा मागायला प्रत्येकाच्या घरी जायचे, तर त्यांना भिक्षा नाही मिळाली. एक दिवशी एका गरीबाच्या झोपडीत गेले. एका बाईने त्याच्या घरी फक्त एक तांदळाचा दाणा होता, तो तांदळाचा दाणा काढून त्यांना दिला. त्यांच्या डोळ्यामधून अश्रू व्हायला लागले आणि त्यांनी एक स्तोत्र रचलं आणि तेव्हा सोन्याचा पाऊस पडला. कारण ती बाई श्रीमंत होती, कारण तिच्याकडे एकच दाणा होता तांदळाचा, तो पण तिने दिला. बाबा हे तुला मी देते, माझ्या घरात दुसरं काही नाही. त्यामुळे तुमची दानत खूप महत्वाची आहे. तुमचे 6.5 कोटी म्हणजे 650 कोटी सारखे आहेत आणि तुमच्या या 6.5 कोटी तुम्ही एकत्र करून 12 ज्योतिर्लिंगांचं मंदिर बनवताय. मुंडे साहेबांचं स्मारक किती सुंदर बनवताय तुम्ही. खाली व्यायामशाळा आणि वर वाचनालय. तरुणांना काय पाहिजे? जे मुंडे साहेबांनी बंद केले ते नाही पाहिजे. काय बंद केलं?
मग दारू पाहिजे का ओ बायांनो, पाहिजे का? नाही तर घरी आल्यावर हे दणके. कोणत्याही स्टँडर्डचा नवरा असो, दारू पिऊन आल्यावर बायकोला शोधून 2-4 दणके देतो, रोज बायका रडतात. म्हणून दारू मुंडे साहेबांनी बंद केली. मग काय पाहिजे तरुण पिढीसाठी? मुंडे साहेबांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलं. डॉक्टर झाले, इंजिनियर झाले. मी एक दिवशी एक्सप्रेस हायवेवरून पुण्याला चालले होते. माझ्या बरोबर एक गाडी चालली होती आणि त्या गाडीमधली एक चांगली सुशिक्षित परिवार होता, छान गॉगल बिगल घातलेलं कुटुंब होतं. एका मुलीनी एक कागद मला असा दाखवला, पटपट लिहिलं. मला बघून सारखी ओव्हरटेक करत होती, हॉर्न वाजवत होती. म्हटलं काय बाबा हिला एवढं ओव्हरटेक करते? मी गाडी थोडी स्लो केली तर तिने कागद दाखवला की मुंडे साहेबांमुळे आम्ही इंजिनियर झालो. मग भगवान बाबा काय म्हणले? 2 एकर रान विका पण टिका. मुंडे साहेब काय म्हणले? शिक्षण येते पण तुमची परिस्थिती नाही तर हे घ्या, तुम्हाला ह्या सवलती आहेत. आणि आज मुंडे साहेबांच्या तरुणांनी काय करावं? सशक्त देह कमवावा. अगदी असा हनुमान चालिसा म्हणावी, दंड बैठका कराव्या, व्यायाम कराव्या. पण दुसरीकडे काही दारू बिरू असल्या व्यसनाला लागू नये. आणि दुसरं काय करावं? वाचनालय म्हणजे अभ्यास करा. त्या माळाकोळीमध्ये मुंडे साहेबांचं स्मारक इतकं मुंडे साहेबांना शोभणार तुम्ही बनवलं. का रे बाबा, हे माईक काही दुसऱ्यांनी लावलंय का? आमच्या नावडत्या कोणी? तर असं, अरे हे मस्त ना, हे गुगीच दिला तुम्ही. तर मुंडे साहेबांनी हे स्मारक तुम्ही अत्यंत योग्य बनवलं, त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे अभिनंदन करते. आणि मुंडे साहेबांचा वारसा हा तेजाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा त्यागाचा आहे. मुंडे साहेबांचा वारसा हा कष्टाचा आहे, केवळ संघर्षाचा नाही. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या आणि म्हणून आज आम्ही या मंचावर बोलू शकतो. ही आमची औकात झाली आणि त्यामुळे मुंडे साहेबांमुळेच मी इथे उभे आहे. हे सर्व आम्ही इथे उभे आहोत आणि तुम्ही सर्व आहोत. आणि असा एखादा लोकनेता जेव्हा मिळतो तेव्हा अनेक लोकांचे कुळं घडतात. जसं गोविंदांनी सांगितलं, पिढ्या घडतात. गोविंदांनी त्यांच्या शब्दात त्यांची शैली मांडली, पण गोविंदांना पुढची पिढी मी दत्तक घेतली. आमच्या राहुलला तुम्ही नाही दिलं तरी आम्ही लक्ष देतो. गोविंदांच्या राहुलला आम्ही जिल्हाध्यक्ष केलं, जिल्हा परिषदला उभा केलं आणि सांगितलं मी उभी आहे, राहुल केंद्रे नाही उभा आहे. कारण मुंडे साहेबांचं प्रेम, मुंडे साहेबांच्या मृत्यू पश्चात माझ्या बरोबर सोयऱ्यांना सोडून सुद्धा राहिले आणि ते नातं मी निभावण्याचा प्रयत्न केला. नाते निभावणे मुंडे साहेबांनी शिकवलंय, क्षमा करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय, प्रेम करणं मुंडे साहेबांनी शिकवलंय. आणि म्हणून जेव्हा वाटलं की आपल्या भावाला त्रास होतोय तेव्हा सगळ्या मागच्या गोष्टी मी विसरले आणि त्याच्या त्रासामध्ये त्याला मलम लावायचा प्रयत्न करण्याचा आम्ही प्रयत्न केला. हे मुंडे साहेबांचे संस्कार आणि तो जो आनंद आहे ना आपल्याला, तो कशाने मिळत नाही. आणि कधीही जी मूठ असते ती मूठ मोठी असते, हे वज्र मूठ आहे. ह्या सगळ्या बोटांना वेगवेगळं करा आणि सांगा बरं, कुठंतरी एखाद्याला मारून बघा बरं, चापट लागेल, लाल होईल गाल. पण जर अशी मूठ घेतली आणि एक बुक्का, मी पण कमी नाही, एक बुक्का मारला तर समोरच्याचं तोंडच फुटून जातं. ही शक्ती आहे आणि तोंड फोडण्यासाठी नाही बरं का, लढण्यासाठी आहे. संघर्ष करणं म्हणजे काय, केवळ संघर्ष नाही करायचा आहे, संघर्ष करून उज्ज्वल भविष्य बनवायचं आहे. समाजातील तळागाळातील मागासलेल्या सर्व लोकांचं जात पात धर्म मुंडे साहेबांनी कधीच मानला नाही. मुंडे साहेबांच्या नंतर हार्ट अटॅक येऊन पहिला माणूस मेला त्या न्यूजमुळे, तो एक मुसलमान होता. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्या माणसाला कुठली जात नव्हती आणि मुंडे साहेबांनी कुठली जात आम्हाला शिकवली नाही. आज नवीन पिढीला मुंडे साहेब हे दिसायचे असतील तर मुंडे साहेबांनी कसं पायात चप्पल नसताना शाळेत गेले, कसं शिक्षण केलं, त्यावेळी काँग्रेसचं सरकार असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला गेले आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे जनता पार्टी, भारतीय जनता पार्टी असा प्रवास केला आणि तुमच्या सगळ्यांचा सन्मान वाढवला, स्वाभिमान वाढवला. आपली भूमिका कधीही त्यांनी बदलली नाही आणि तो स्वाभिमान जर माझ्यात किंवा मुंडे साहेबांचा वारस सांगणारे आम्ही सर्व, तुम्ही सर्व यांच्यामध्ये नसेल तर काय उपयोग आहे. स्वाभिमान हा आपला दागिना आहे, हा आपला अलंकार आहे. थोडे कष्ट, थोडे संघर्ष पडतो. मला वाईट वाटतं रे, कधी कधी राजकीय परिस्थितीमध्ये मला खूप वाईट वाटतं की जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांच्यावर जे वेळ येते त्याच्याबद्दल मला खूप वाईट वाटतं. खूप वाटतं की करावं, पण संयम हे पण मुंडे साहेबांनी शिकवलंय आणि म्हणून
तुमच्यासाठी माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आहे गोपीनाथ मुंडेंच्या या सुंदर दिव्य पुतळ्याला साक्षीने मी वचन देते. माळाकोळीवर मुंडे साहेबांनी प्रेम केलं म्हणूनच माळाकोळीची पाण्याची योजना मी पूर्ण करू शकले, कारण ते साहेबांनी वचन दिलेलं होतं. परळी एवढंच माळाकोळीवर मी प्रेम करते. उलट परळीवरचं प्रेम धनुभाऊला करू द्या, थोडं देऊन टाकलंय त्यांना परळी. आता मला माळाकोळीवर प्रेम करू द्या. त्यांना म्हटलं तुमचा मतदारसंघ तुम्ही प्रेम करा. मी माळाकोळीवर प्रेम करते. माळाकोळी परळीपेक्षाही कणभर जास्त आमच्यावर प्रेम करेल. मुंडे साहेबांवर प्रेम करणारा पश्चिम महाराष्ट्रात आहे, उत्तर महाराष्ट्रात आहे, विदर्भात आहे, कोकणात आहे, असा कुठेही माणूस नाहीये जो मुंडे साहेबांवर प्रेम करत नाही. आणि हे प्रेम जर मिळवायचं असेल तर आपलं जीवन तसं आपलं आचरण असलं पाहिजे. कुणाला नकही लागलं नाही पाहिजे, कुणाचं वाईट आपल्या हातून झालं नाही पाहिजे, कुणाचं जीवन उद्ध्वस्त झालं नाही पाहिजे. आपल्या हातून झालं पाहिजे ते केवळ आणि केवळ कल्याण. आणि हे कल्याण करण्याची भूमिका राजकारणामध्ये घेत असताना मला तुमच्या आशीर्वादाची सदैव गरज आहे. आज मंत्री आहे नाही आहे ह्यांनी काही फरक पडत नाही. मी नव्हते ना 5 वर्ष, कुठे जिवंतच आहे ना, मरून नाही गेले आहे ना. कशामुळं? तुम्ही मला ताकद दिली, तुम्ही माझ्यावर प्रेम केलं, माझ्या एका हाकेवर दसऱ्याला आलात, माझ्या मुंडे साहेबांच्या गोपीनाथ गडावर आलात. केवळ तुम्हाला बघितलं ना तर मला वाटतं मी मंत्री झाले हा वेगळा विषय. तुम्हाला बघितलं, अरे कोण एवढं पळते रे, किती तुम्ही पळलात रे आज त्या रॅलीमध्ये. लेकरं नुसते धूम पळायलेत गाडीच्या समोर, नुसते. ह्या बाया बिचाऱ्या सगळ्या तिथे येऊन बघायला उंबरठ्यावर, ताई कशा आहेत, ताई कशा आहेत. गावात गेले होते मी दर्शनाला. अरे ह्या मला हळूच एक जण म्हणली मी तुमचे व्हिडिओ बघते, मी तुमच्यासाठीच व्हिडिओ करते हा माऊल्यांना, कारण तुम्ही काय यांच्यासारखे येत नाही मुंबईला वगैरे कुठे दसरा मिळाला गर्दीत. मग मला तुम्हाला बघायचं असेल आणि तुमच्याशी संबंध माझा एक नातं निर्माण करायचं असेल तर हे उत्तम मार्ग होता. आणि हे माझे व्हिडिओ तुम्ही बघता, दरवेळी कुठे गेले की सांगता ताई तुमची पूजा आम्हाला आवडते, आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो ताई, आम्हाला तुम्हीच बघतो. मग लहान लहान मुलं मेसेज करतात. एकाने तर मेसेज केला की ताई मला दोन्ही पाय नाही, मी तुमचे व्हिडिओ रोज बघते पण मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. हेच मुंडे साहेबांचं वचन पूर्ण करण्याचं लक्षण आहे. हे वचन सदैव आम्ही पूर्ण करत राहू, सदैव समाजाच्या वंचित पीडित घटकासाठी काम करत राहू. हा शब्द मी आमच्या सर्व परिवाराच्या आणि सर्व मंचावरील मुंडे परिवार म्हणजे त्याच्यात राठोड आले, केंद्रे आले, धोंडगे आले, सगळे आले, मुंडे साहेबांनी निर्माण केलेला हा सर्व परिवार, ह्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. आपल्याला जाता जाता मुंडे साहेबांनी जे वचन नेहमी बोलले तेच सांगते. मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कुणासमोर कधीही झुकणार नाही, मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांचा घेतलेला वसा कधीही टाकणार नाही. मग तुम्ही पण मला वचन देणार की नाही? थोडी मजा ठीक आहे, घोषणा बिष्णा शिट्ट्या फिट्ट्या सगळं ठीक आहे, पण मुंडे साहेबांना साजेसं जीवन जगा, कष्ट करा, स्वाभिमानांजीवर वचन आहे का? आहे का? बघू बरं कोणाकडे वचन द्यायची ताकद आहे, हात वर करा. संघर्ष म्हणायला सोपा आहे, जगायला सोपा नाही आहे. या संघर्षासाठी तुमच्या सर्वांचा हात वर झाला पाहिजे आणि माझ्याबरोबर तुम्ही मुंडे साहेबांच्या नावाने घोषणा दिली पाहिजे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, मंडे टू संडे, मंडे टू संडे. अशा घोषणा द्या जरा चांगल्या आणि गोजीरवाण्या. चला बाय, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भगवान. हॅलो, धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन बाजीराव पाटील भारराव करतील. आज या माळाकुळी नगरीमध्ये लोकनेते आदरणीय सर्वांचं आराध्य दैवत गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या स्मरणाचं व भव्य असं पुतळ्याचं अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे, त्याचबरोबर धनंजयजी मुंडे माजी मंत्री महाराष्ट्र राज्य, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेन पाटील माजी सदस्य, त्याचबरोबर माजी आमदार गोविंदांना केंद्रे, त्याचबरोबर माजी अण्णा शंकरांना धोंडगे, त्याचबरोबर माजी अण्णा रोहिदासरावजी चव्हाण, त्याचबरोबर तुषारजी राठोड,
पुरुषोत्तमजी धोंडगे, त्याचबरोबर मुक्तेश्वर भाऊ धोंडगे, त्याचबरोबर लोहा नगरपालिकेचे लोकनियुक्त अध्यक्ष शरद भाऊ पवार, सर्व मान्यवर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले पत्रकार बांधव, सर्व या परिसरातून आलेले सर्व